या वर्षी पाऊस काळ खूप जास्त झाल्यानं हा या वर्षी परिणाम काय झाला शेळ्या सांभाळणार म्हणजे फिरस्ती शेळ्यावरती हा. हे आपण काकाकडून समजून घेणार आहेत. नेमकं ह्या वर्षी काय झालं पाऊस काळ जास्त झाल्यानं? पाऊस काळ जास्त झाला म्हणून शेतकरी आहे ना हा. तणनाशक फवारलं. तणनाशक. तणनाशक फवारलं हा. की पुन्हा काय झालं ते तणनाशकाचं पाणी आलं कुंकोडबी हो. ते पाणी पिण्यात आलं हा. त्या शेळीचा गाभ तयार झाला नाही. अरे बापरे. तर आता आपल्याकडच्या किती शेळ्या अशा आहेत की 8-9 शेळ्या आता खाली खाली सांभाळायला? खाली. बर 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 बर. केवळ ते तणनाशकाचं पाणी वाहून आल्यामुळं? हा कुठं बी आता ह्याच्यात तणनाशक भरलेलंच आहे. हो 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 मग ही जमीन खाल्ल्यावर ते काय व्हायलंय हो. हे जनावराचा गाभ धरणं व्हायला बरोबर आहे. औषध गोळी घेतल्यावर व्हायलंय. हो. औषध गोळी घातल्या. गोळी घेतल्यावर हे व्हायलंय. बरोबर आहे बरोबर आहे. मग ह्याच्यात काही पिलू ठराना हा हा हा. मग आमदानी कचली. कचली कचली. 8 शेळ्या 6 महिने एक येतच असंच गेलं म्हणल्यावर एक का? सुगी गेली म्हणायची हो, आमची. हो, हो. शेतकऱ्याची जशी गेली हो हो. तशी आमची सुगी गेली आहे. बरोबर आहे बरोबर आहे. आणि आता बी जर म्हणलं तरी बी आता बी खायला बी काहीच राहिलं नाही ना शेळ्याला आता कापस. शेळ्याला खायला आहे हा. पण हे काय होईल हो कुठे बी शेतकऱ्याने तण खलास करण्याकरता हा. तणनाशक पेरलं. हो. मग तिथं आपल्याला काही ना काही पोटात भरण्याकरता ह्याच्याकरता आपण चारायतलो त्याच्यात. चारायचं लत. हो. मग त्याच्यानं काय होईल की गाभाव परिणाम असं एक आमच्या मनाला वाटायला आहे. हा हा हा. हे खरंय हम्म. का खोटंय हे काही कळना. बर बर बर. नाही पण परिणाम होतोय ना जमत नाही ना हा. काय शेळ्याला आधीच नाजूक जात राहते लईस. मग त्याच्यानं की आम्ही म्हणतो तो की इतके दिवस बी शेळ्या फळल्या हो एकदा बी बकरं लागलं हो दोनदा बी लागलं तरी शेळी गाभून राहते हो. की यंदा का राहीना हा हा की हा. आमच्या मनाला आम्ही हो. तयारी बघायला की कशानं होईल असेल. हो ह्यानं होईल. हो. आता तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे शेळ्या सांभाळण्याचा? शेळ्या वळायला जवळजवळ मी आज कळतं तसं शेळी मेंढी ओळखतोय ना. हा माझा 10-5 वर्षे आव थांबलं. हा हा. आता पोरं तुमच्या म्हणजे 2. बर बर. मग ते पोरं असल्यामुळं हा. मी पोराच्याच हाताला लावून टिकलंय ते. एक शिकायले पोरगं हा हा. आणि एक शेतीच करताय. बर बर. हं. म्हणजे मोठा दांडगा अनुभव आहे ह्या एवढ्या वर्षामध्ये. हं. हे पहिल्यांदा असं झालंय की हो, हो, यंदाच शेळ्याच जास्त. ठरल्या नाहीत. हो. यंदाच जास्त झालंय. बर 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 बर. चांगल्या शेळ्या पण सांभाळ्यात बरं का तुम्ही. शेळ्या चांगल्या सांभाळतात आम्ही. हा हा हा. चालतंय चालतंय. करूयात भेटूयात.